हे सरकार आहे हे फक्त आशेवर नाही की तुम्हाला मावरलं हे भेटन गाजर भेटन रताळू गाजर बी नाही भाव पाहिजे नाही झाली तरी चालन पण शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे. अनुदान नाही दिलं अनुदान नाही दिलं चालन पण फक्त भाव पाहिजे. काय करता 10,000 देते 1 लाखाचं उत्पन्न म्हणजे बुडत होते काय कामाची पाहिजे नुकसान आहे ना. काय केलं पाहिजे थांबली पाहिजे माल आणलं पाहिजे. शेतकऱ्यांना सध्या तर थांबलेलं पुरतो नाही तर नाफेडला मार्केट गव्हर्नमेंटचे जे हमी भाव आहे त्याच्यात टाकावं. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. बघू शकता या ठिकाणी आज येईल आपण जालना बाजार समिती. सोयाबीन विकलेली आहे, काटा करणं चालू आहे. तिकडे ढेर आहे, इकडे बाजूला काही कट्ट्यामध्ये सोयाबीन आहे, 2-4 लॉट आहे व आपल्या बाजूला शेतकरी बांधव पण आहे. आज बाजार समितीमध्ये त्यांनी सोयाबीन आणली होती, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडक्यात त्यांना काय उतारा आला, सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत व त्यांना काय दर मिळाला, संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव, तसेच बाजूला आपल्यासोबत आहे संजू शेठ आडत दुकानदार. त्यांच्याकडून पुढे आपण बाजारभाव जाणून घेऊया की आजचे काय दर आहे काय नाही. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, जिल्हा सांगा. जालना जिल्हा मुक्काम पोस्ट दरेगाव. हां बरं. तर आपण सोयाबीन पीक किती एकर क्षेत्रामध्ये पेरलं होतं? हे एक हे 1.25 एकर आहे. 1.25 एकर आहे का? बरं. तर कितीचा उतार आला, किती आवर झाला आपला? हे झाले 19 कट्टे झाले. 19 कट्टे 19. हा 1.25 एकर मध्ये. बरं, कोणती जात होती, कोणतं वाण होतं? हां फुले संघ फुले संगम होती का? आणि काय समजा काय भाव लागला आज? हे गेले 4,050 ना. 4,050. बरोबर. खूपच कमी भाव लागला ना. आणि उतारा किती आला तुम्हाला, किती आवड झालं समजा? 19 गोणे आता हे मोजल्यावर कळत ना उतारा क्विंटल 7-8चा सरासरी 7-8चा उतारा. हां आणि खर्च किती लागतो बरं सोयाबीनला एकदम नांगाटी बसून? तर आज गाडी भाडं मार्केट 20,000 20-25 हजार रुपये जवळजवळ. नाही 20 धरून चालले समजा, पण 20 तर करंट लागते. बरोबर. आणि सोयाबीन पिकामध्ये काही वाचून राहिलं का नाही वाचून राहिलं? वाचन काय वाचायचं वाचन थोडेफार काय 2-4 हजार वाचन काय वाचायचे दुसरे. बरोबर. आपली मंजुरी गेली मजुरी त्याच्यात आता शेतकऱ्याचं सगळं काम मग आपली मजुरी लावल्यावर मग काय, मग आपलं काय राहायचं? मग आपण बाहेरचा खर्च लावला घरचा. सोंगाची 5,000 5,000 रुपयाची बॅग आहे ती सोंगाला. उपनेरून काढायची. उपनेरचं 150 रुपये गोणी उपनेरून काढायची. आई आडत आम्हाला काय गोण्या 16 रुपयाला गोणी घ्यायला लागू राहिली. मग काय भाव खर्चाच्या मानानं काय भाव भेटला पाहिजे सोयाबीनला? किमान कमी 6-7 हजार तरी पाहिजे कमी. हा 6-7 हजार भाव भेटला पाहिजे. हा तेव्हा कसं बी शेतकऱ्याचं तर कसं नाही बरं तर होईल. पुरतं जातं हो काही ना. बरोबर आहे. कारण की खर्च खूप वाढा आणि भाव नाही त्याला. भाव नाही. काहीच हा भाव नाही. बरं, सोयाबीन पीक किती वर्षापासून घ्या तुम्ही? हे आल्यापासून येऊ आमच्या गावाला 8 वर्षापासून. हा. म्हणजे सोयाबीनचे भाव नाही वाढले पण समजा भाव कमी होऊ राहिले. भाव कमी झाले ना. आणि खर्च वाढ राहिला. जे 10 वर्षाचा भाव आहे ना तो आजच आहे. आजच आहे. हा 10 वर्षाचा तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? कोणतं पीक घेतलं पाहिजे आतापर्यंत? तुम्ही एवढा वय झालं अभ्यास समजा, आता काय पीक घ्यावं द्या पिकाला. कोणतं पीक घेतलं पाहिजे? तेव्हा माऊली पुरण आता कोणता घ्या भावच नाही, कोणता घ्या भावच नाही. हा काय घेता? कापूस घेता का? टेम्पोचं भाडं 2,500. फळावाले तसेच आहे, मोसंबीवाले तसेच आहे, डाळिंबेवाले तसेच आहे. बायला कापूस आणि घेता का तुम्ही? मग केळीला भाव नाही म्हणजे फळ फ्रूटवाले बी भाव मग नाही, ते बी मारू राहिले सगळे. सरला भाव नाही. मग करता काय? मग मोकळ जनावर सरकार बदलल्यावर भाव येईन बाबा. काय बरं का? मग सरकार बदलल्यावर भाव येईन बस. हो हे जवळ भाजपचं सरकार आहे तोवर शेतकऱ्याला उरून देत नाही आणि पुरून बी देत नाही, मरून बी देत नाही. हे फक्त सावलीला झाड कसं राहतं. राजकारणी लोक काय करते, एखादा माणूस जवळ धरते त्याला ते झाडाखाली झाड राहतं हिरवं, त्याला मरून बी देत नाही, जगून बी देत नाही. असं आहे सरकार. हे कर्जमाफी नाही, शेतीमालाला भाव नाही. भाव नाही. हे सरकार आहे हे फक्त आशेवर नाही की तुम्हाला मावरलं हे भेटन गाजर भेटन रताळू गाजर बी नाही. भाव पाहिजे. नाही झाली तरी चालन पण शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे. अनुदान नाही दिलं अनुदान नाही दिलं चालन पण फक्त भाव पाहिजे. काय करता 10,000 देते 1 लाखाचं उत्पन्न म्हणजे बुडत होते काय कामाची पाहिजे नुकसान आहे ना. शेतकऱ्याने या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेतले की शेतकऱ्याला कोणतेच पीक पुरा नाही. 25 वर्षे शेतकऱ्यासाठी खूपच वाईट आहे. मग ते फळ फ्रूट असो किंवा भुसार माल असो किंवा सर्वच फळ असतो का कोणता असो, निसर्गाचा खूप असो, संपूर्ण आपण चारी बाजूने संकटात सापडलेलो आहे. आजचे बाजारभाव आपण पुढे जे आड दुकानदार आहे संजय शेठ लावटी त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याचे बाजारभाव काय आहे. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लाहोटी, दुकान नंबर 69B, न्यू मार्केट यार्ड, जालना. बरं, आता आज रोजी सोयाबीनची आवक कशी आहे बाजार समितीमध्ये? 4 ते 5 हजार क्विंटलची आहे.
बरं बरं. आणि भाव काय कमीत कमी जास्तीत भाव 4400 वरमध्ये आणि ग्रीन गोल्डचे भाव 47-48 आणि विस्तारा 5051. विस्तारा. आणि बियाण्यासाठी कोणती कोणती खरेदी हो राहिली? बियाण्यासाठी विस्तारा आणि ग्रीन गोल्ड. ग्रीन गोल्ड विस्तारा. आणि जे आपले जे लोकल माल समजा रेग्युलर माल आहे त्याची काय दर आहे कमीत कमी? 4400. खालीमध्ये? खालीमध्ये माल बघून डागी माती काय यंदा जास्त पाण्यामुळे मातीचं प्रमाण आणि डागीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याच्यामुळे भावात फार शेतकऱ्याला कमी भाव भेटू लागलेले आहे माल हलका असल्यामुळे. बरोबर. भाव वाढायची काही आहे की शक्यता का काय आहे? भाव एक जानेवारी महिन्यात DOC एक्सपोर्ट झाले तेव्हा भाव वाढू शकतात. बस एक अंदाज समजा. एक अंदाज आहे 400-500 रुपये 5000पर्यंत जाईल. बरोबर. शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे? थांबली पाहिजे माल आणलं पाहिजे? शेतकऱ्यांना सध्या तर थांबलेलं पुरतो, नाही तर नाफेडला मार्केट गव्हर्नमेंटचे जे हमी भाव आहे त्याच्यात टाकावं. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते त्यांनी आपलं खूप छानपैकी सल्ला केला की एक तर नाफेडमध्ये टाका किंवा थांबू बी शकता 15 दिवस. 1 महिन्यानंतर काय चित्र स्पष्ट होऊ शकतं. चालतं. या ठिकाणी आपण संपूर्ण बाजारभाव जाणून घेतले सोयाबीनचे व शेतकऱ्याचा रोष बी या ठिकाणी जाणून घेतला. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.